नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. राज्यात ओबीसींचं आणि मराठ्यांचं जे दोन आंदोलनं झाली आहेत ती दोन्ही आंदोलनं आपण पाहिली असतील. मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वानं आंदोलन झालं, तसंच ओबीसींचं आरक्षण वाचवावं यासाठी देखील आंदोलन झालं. त्याच्यामध्ये मग छगन भुजबळ असतील, राजन पाटील साहेब असतील, लक्ष्मण हाके असतील यांनी केलेलं आंदोलन आपण पाहिलेलं आहे. खरं म्हणजे ही दोन्ही आंदोलनं अगदी परस्पर विरोधी होती. एकीकडं ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन झालं, तर ओबीसींचं आरक्षण वाचावं म्हणून आंदोलन झालं. नुकताच या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसींचं आरक्षण वाचावं यासाठी जे उपोषण सुरू केलं होतं त्या उपोषणाला आता ज्यावेळी राज्य सरकारनं लेखी आश्वासन दिलं त्यावेळी त्यांनी उपोषण स्थगित केलेलं आहे. खरं म्हणजे या विषयावर आपण खूप उशिरा बोलतो पाटील साहेब, आणि आपण ओबीसी नेते आहात, याविषयी सातत्याने आपण देखील लढत आहात. आपली उच्च न्यायालयात ओबीसींच्यासाठी म्हणजे मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका आहे. अशा वेळी या विषयावर बोलणं हे क्रमप्राप्त होतं, म्हणूनच आपल्याशी मला संवाद साधायचा आहे. पाटील साहेबांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूया. पाटील साहेब, मला पहिलाच आपल्याला विचारायचं आहे की ही दोन्ही आंदोलनं पाहिलेली आहेत जी दोन्ही एकमेकाच्या विरोधात होती. मनोज जरांगेंचं आंदोलन असेल किंवा लक्ष्मण हाकेंचं आंदोलन असेल, तत्पूर्वी जे छगन भुजबळांचं आंदोलन झालं होतं तेही तुम्ही पाहिलेलं आहे. परंतु जे ग्लॅमर की जे प्रसिद्धी लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला मिळाली तशी प्रसिद्धी इतर ओबीसींच्या आंदोलनाला मिळाली नाही. दोन्ही आंदोलन पाहिल्यानंतर तुम्हाला या दोन्ही आंदोलनांचा फरक काय जाणवतो? मी सर्वप्रथम लक्ष्मण हाके यांना धन्यवाद देईन की ज्या ओबीसी नेत्यांनी मंडलयोगाच्या काळामध्ये आंदोलन केली, त्यामध्ये आगरी समाजाचे जगन्नाथ कोटेकर, ॲडव्होकेट जनार्दन पाटील आणि लोकनेते दिबा पाटील या आगरी नेत्यांचा खूप मोठा सहभाग राष्ट्रीय स्तरावर होता. आणि या दिबा पाटील साहेबांचं स्मरण लक्ष्मण हाके यांनी अंतरवाली सराटीमध्ये केलं. ते आमच्यासाठी अभिमानाचा दिवस आहे. आणि आज 24 तारीख आहे, 24 जून दिबा पाटील साहेबांचा स्मृतिदिन आहे. नवी मुंबईत दिबा पाटलांचे अनेक आंदोलनं चालू आहेत, पण दिबा पाटील हे ओबीसींचे नेते आहेत. दिबा पाटील हे ओबीसी आरक्षणासाठी लढले, हे एक वाक्य बोलणारा नेता आज नवी मुंबईत नाही. म्हणजे बाकी सगळं रक्तदान, फुलांचं दान सगळं चालू आहे, पण दिबा पाटलांचे नक्की विचार काय? ते राष्ट्रीय नेते म्हणजे काय आहेत? ते काय 12.5% सिडकोपुरते नेते नाहीत, ते सिडको लागू नाही बाजूला. परंतु दिबा पाटलांनी ओबीसी आरक्षणाचा लढा या देशात पेटवला, ओबीसीचं नेतृत्व केलं. हे प्राध्यापक लक्ष्मण हाके यासारख्या अभ्यासकाला समजतं. पण नवी मुंबईतले प्राध्यापक आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, CA आहेत, यांना हे का समजत नाही? त्याचं कारण आहे की ओबीसी आरक्षणाचा मुद्दा नवी मुंबईत, खरं म्हणजे हे उपोषण नवी मुंबईत पण व्हायला पाहिजे होतं. आपण वाट पाहिली, पण कोणी तो मुद्दा घ्यायला तयार नाही. आता हे उपोषण पण थांबलेलं आहे. आपण चर्चा करतोय. प्राध्यापक लक्ष्मण हाके, ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी पुण्यात आंदोलन केलं आणि अंतरवाली सराटीच्या जवळ एका गावामध्ये प्राध्यापक हाके यांनी आंदोलन केलं. तर या आंदोलनाच्या बाबतीत तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे की बाबा ह्या आंदोलनामध्ये आणि जरांगेच्या फरक काय, तर आपण जरांगेच्या आंदोलनाबद्दल अगोदर खूप स्टेटमेंट केलेली आहेत. कोडी टोपी घातलेली स्टेटमेंट महाराष्ट्रभर गाजली. पहिल्यांदा जरांगेचं आंदोलन हे असंविधानिक आहे, भारताच्या संविधानाच्या विरोधी आहे अशी स्पष्ट भूमिका आपण मांडली. आणि आता त्या भूमिकेचं अतिशय चांगलं समर्थन लक्ष्मण हाके यांनी आमरण उपोषण करून केलं. मंगेश ससाणे यांनी आपले प्राण पणाला लावले. आणि ह्या आंदोलनामधून जे आपल्यासमोर आलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला माहीत आहे की ओबीसीचे नेते आदरणीय छगन भुजबळ आणि प्रकाश अण्णा शेंडगे यांनी मोठ्या मोठ्या सभा घेतल्या. पण या सभा कशा होत्या की जरांगे ज्या पद्धतीनं, रानटी पद्धतीनं, म्हणजे त्याला काडीचाही अर्थ नाही, आरक्षणातला त्यामध्ये त्या जरांगेला कळत नाही. आणि अशा अडाणी अशिक्षित माणसाला प्रमाण मानून महाराष्ट्र शासनाने जे निर्णय घेतले, खास करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशीला 1 मराठा लाख मराठा ही घोषणा केली. हे मराठा समाज अत्यंत स्वार्थी आहे, सरंजामी याचं प्रतीक आहे. केवळ एकनाथ शिंदे नाहीत, जेवढे मुख्यमंत्री झाले, जेवढे महसूल मंत्री झाले, हे स्वतःच्या जातीपुरतं स्वार्थी निघाले आणि त्याच्या पुढे जाऊन सांगेन हे सरंजामी होते. त्यांनी स्वतःच्या समाजातल्या लोकांकडे लक्ष दिलं नाही. आणि म्हणून जरांगे पाटलांचं आंदोलन पुढे आलं. त्या आंदोलनाचं बेस होतं की मराठा समाज आता गरीब झालेला आहे, 20 एकरवरून 2 एकरवर आला आहे, गरीब झाला आहे, म्हणून गरिबांना आरक्षण द्या. पण आरक्षणाची संकल्पना आहे ती आरक्षण हे गरिबी हटवण्याचा मार्ग नाही. आरक्षण ह्यासाठी आहे की जातींचं शोषण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ज्या उच्चवर्णीय लोकांनी मनुस्मृतीच्या आधारे केलं, ज्यांचं शोषण झालं आहे त्यांना
प्रतिनिधित्व नाही, मग ते सरकारमध्ये असेल, प्रशासनामध्ये असेल, जमिनींच्या बाबतीत असेल, संपत्तीच्या बाबतीत त्यांना प्रतिनिधित्व देण्याचा विषय आहे. लाखातून एकाला नोकरी लागते, सगळ्यांना नोकऱ्या आरक्षणातून लागत नाहीत. पण मराठा बांधवांना असा गैरसमज करून दिला आहे की त्यांची जी गरिबी आली ती आरक्षणामुळे सुटणार आहे आणि आरक्षण मिळत नाही म्हणून 58 क्रांती मोर्चे काढले, तेवढीच लोकांनी आत्महत्या केल्या. हे सगळं या मराठा बांधवांना मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे आणि हे मूर्ख बनवणं आहे त्याचा दुष्परिणाम आताच्या फडणवीस सरकारला, मोदी सरकारला भोगावा लागला. गोपीनाथ मुंडेंसारखं ओबीसी नेतृत्व या देशामध्ये होतं, ज्यांनी ओबीसी जनगणना काढायला विषय काढला लोकसभेमध्ये. त्यांची मुलगी पंकजाताईला, म्हणजे BJPच्या प्रमुख नेत्यांपैकी एक नेता आहे, महिला नेता, तिचा पराभव झाला या मराठ्यांच्या अडाणी आंदोलनामुळे. आणि फडणवीसना हे कळलं की आपण चूक केली, आपण ओबीसी SC ST यांना दाबण्यासाठी जरांगे पाटलाचा वापर केला, एकनाथ शिंदेने वापर केला आणि त्याचा फटका आहे त्यांनाच बसलेला आहे. आणि म्हणून याच्यावर आता चर्चा करायला लागेल. तुम्हाला माहीत आहे की आपण उदाहरण देतो, पुराणांमध्ये ब्रह्मराक्षस नावाची एक संकल्पना आहे की ती सगळ्यांचा नाश करत सुटते. तसं हे भूत आहे मराठा आरक्षणाचं. हे भूत महाराष्ट्रातली जी मैत्रीची भावना आहे लोकांमध्ये, बंधुभावाची भावना आहे, नागरिकांमधला सलोखा आहे, हे संपवण्याचे लक्षणं आहेत. अनेक चॅनलनी छोट्या मुलींची मुलाखत घेतलीत 5वी 6वीच्या आणि त्या मुली सांगतात की शाळेत आता आम्ही जात विचारतो, तुझी जात काय, माझी जात काय. इथपर्यंत हे आंदोलन गेलं कारण भारतीय संविधानातला सामाजिक न्याय विद्यार्थ्यांना पहिलीपासून शिकवायला पाहिजे. या देशामध्ये एकलव्याचा अंगठा कापणारा द्रोणाचार्य झाला. अर्जुनाला राजा बनवण्यासाठी, म्हणजे क्षत्रियांना जसं मराठ्यांना राजा बनवण्यासाठी आमच्यासारख्या एकलव्याचा अंगठा कापतात, आम्हाला 14,000 मतं पडतात आणि बारण्या कोट्या देशाला निवडून आणलं जातं. जो बारण्या इथे कधीच येत नाही त्याला निवडून देतात लोक, का? पैसे खाऊन. त्यामुळे ही लोकशाही आज पैशाने विकली गेलेली आहे, वैचारिक लोकशाही राहिलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये लक्ष्मण हाके आणि ॲडव्होकेट ससाने यांनी महाराष्ट्रात वैचारिक क्रांती केली आहे. जी गोष्ट मंत्री महोदय छगन भुजबळ आणि प्रकाशना शेंडगे यांना मोठ्या लाखांच्या जाहीर सभेतून जमली नाही, त्यांनी काय केलं? त्यांनी जरांगेला शिव्या देण्याचं काम केलं. जरांगेला शिव्या देऊन जरांगे मोठा झाला. म्हणजे कसं असतं, माकडाच्या हातात कोलीत दिलं की ते आग लावत सुटतं. त्या पद्धतीने जरांगे महाराष्ट्रात आग लावली. आणि आग लावली हे शब्द मी असं गंमत म्हणत नाही, लोकांच्या आमदारांच्या घरांना आग लावल्या. का? त्याला माहीतच नाही आरक्षण म्हणजे काय ते. आरक्षण मराठ्यांनी या महाराष्ट्राचं शोषण केलं आहे. ज्या शोषित जाती आहेत, भटके विमुक्त आहेत, SC आहेत, ST आहेत, आदिवासी आहेत, त्यांना एखादा त्यांचा तहसीलदार झाला पाहिजे, एखादा तलाठी झाला पाहिजे, एखादा कलेक्टर झाला पाहिजे, यासाठी आहे. बाजूला शिडको आहे. 70 वर्षात दिबा पाटील साहेब गेल्यानंतर, स्वातंत्र्यानंतर आम्ही एक MD देऊ शकलो नाही, आम्ही एक IAS ऑफिसर आगरी देऊ शकलो नाही. ज्या आगऱ्यांना स्वतःच्या बलाढ्याबद्दल ते बोलतात ना, गावानं लोढा आला आणि कमराला घोडा आला, ते घोडा लावून शहाणपणे येत नसतं. तर तुमच्याकडे IAS पाहिजे, IPS पाहिजे, हे आगऱ्याने शिकायला पाहिजे. गाणी घेतात त्याची, कमरेला घोडा आला आणि दारूला सोडा आला, ही काय बुद्धिमत्ता झाली? आणि म्हणून आगरी समाज, कोळी समाज यांची जी बौद्धिकता आहे ती ढासळत चालली आहे. आणि याचा फायदा जरांगेसारखे लोक घेतात, एकनाथ शिंदेसारखे मुख्यमंत्री घेतात. त्या डोंबिवलीच्या कल्याणच्या जमिनी लोढा लुटतोय आणि त्याच्याबद्दल चांगलं गाणं लिहितात आमचे लोक. म्हणजे गुलामी किती प्रकारची आहे. आणि म्हणून जरांगे पाटलांनी जे अडाणीपणाचं आंदोलन केलं त्याला उत्तर देण्याचं काम लक्ष्मण हाके यांनी केलं आणि ससाणेंनी केलं. ससाणे हे ॲडव्होकेट आहेत आणि लक्ष्मण हाके हे प्राध्यापक आहेत, राज्य मागासवर्ग आयोगाचे ते सदस्य आहेत. एवढा मोठा विद्वान माणूस. मी आदरणीय हरी नरके यांची आठवण करून देईन की हरी नरकेंनी महाराष्ट्रातल्या ओबीसींचं प्रबोधन केलं होतं. हे प्रबोधन महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं होतं, दिबा पाटील साहेबांनी केलं होतं, अनेक ओबीसी नेत्यांनी केलं होतं. प्रबोधन करणं म्हणजे काय? तर आपल्या समाजाला शिकवणं. आता मराठे लुटत सुटलेत महाराष्ट्र. सगळ्या जमिनी त्यांच्याकडे आहेत, 150 आमदार आहेत, आता जवळजवळ 28-29 खासदार त्यांचे आलेले आहेत. सहकार क्षेत्र, बँकिंग त्यांचं आहे. आणि तरी तुम्ही मागास, म्हणजे आम्ही गरीबाला ते मागास समजतात. गरिबी हा मागासवर्गीयपणा नाही, मागासवर्गीयपणा वेगळा असतो, तो शोषण असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात कोणी युक्तिवाद करायला तयार नव्हतं. छोटे छोटे यूट्यूबचे व्हिडिओ मोबाईलमधून टाकले आणि महाराष्ट्राने ते पाहिले आणि लोकांनी समजून घेतलं जरांगेचं आंदोलन हे आपल्या नवी मुंबईच्या भाषेत अधिकृत घरं आणि अनधिकृत, आमच्या घरांना अनधिकृत मराठी लोक ठरवतात, तसं अनधिकृत आंदोलन होतं. त्याला अधिकृततेची मान्यता फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे यांनी दिली आणि त्यांनी ओबीसी दाबण्याचा प्रयत्न केला. त्याचा फटका त्यांना बसलेला आहे. आणि आत्ता विधानसभेला हा धोका या सरकारला आहे. आणि म्हणून आज हे जरांगेच्या आंदोलनाला उत्तर जे दिले कोणी, प्राध्यापक लक्ष्मण हाकेने, त्यांनी काय केलंय? त्यांनी लोकांचं प्रबोधन केलंय.
आणि पहिल्यांदा मी प्राध्यापक हाके यांना धन्यवाद देईन की ओबीसी समाजातले प्राध्यापक आहे त्यांना कळलं पाहिजे तुम्ही नोकरीसाठी केवळ प्राध्यापक होऊ नका, केवळ कोर्टातल्या केस लढण्यासाठी वकील होऊ नका. मी दिबा पाटील साहेबांचं उत्तर देईन. त्यांच्याकडे लॉची डिग्री होती आणि ते वकील होते, पण त्यांनी 12.5% योजना आणण्यासाठी रस्त्यावरचं आंदोलन केलं. 5 लोक हुतात्मे झाले. अनेक वकील मला बोलतात, अरे दिबा पाटील वकील होते मग कोर्टात का नाही गेले? अरे कोर्टात जे वकील जातात ना वाढीव भावासाठी 30% कमिशन खाता, 1 कोटीतले 30 लाख तुम्ही खाता, 30 पैसे दिबा पाटलांच्या अकाउंटला देता किंवा दिबा पाटलांच्या स्मृतीदिनी एक फोटो तरी लावता का? हे 12.5% कायदा कोणी आणला? लोकनेते दिबा पाटलांनी. जर ते वकिली करत असते तर कायदा नसता आला. प्रश्नच नाही. त्यांनी जर केवळ कोर्टात युक्तिवाद केला असता तर एका शेतकऱ्याला न्याय भेटला असता. रस्त्यावर आंदोलन केल्यामुळे म्हणजे बाबासाहेबांचं मी उदाहरण देईन की पाण्याचं आंदोलन त्यांनी चौदार तळ्याचं केलं कुठे महाडला, आणि पाण्याच्या हे चौदार तळे ते हे तळं दाखवा, हे बेलापूरचं तळं आहे, हे बेलापूरचं तळं आहे. तसं तुम्ही चौदार तळ्याला कधी आगरी कोळी जात नाहीत. हे इथलं बेलापूरचं तळं आहे, मंदाताईंचा बंगला समोर आहे बघा बरं. तर ह्या तळ्याचं पाणी सुद्धा ओबीसी SC ST लोक पिऊ देत नव्हते, म्हणून बाबासाहेबांनी ते आंदोलन केलं आणि सांगितलं तर पाण्याचा हक्क या देशात मागासवर्गीयांना नसेल. हा देश किती नालायक लोकांचा देश आहे. दुसरीकडे आमचे नरेंद्र मोदी बोलतात किंवा हिंदुत्ववादी बोलतात दुर्लभम भारते जन्मा, भारत हा अत्यंत महत्त्वाचा देश आहे, तिथे जन्म मिळणं. कशासाठी जन्म? तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल, आमच्यासाठी नाही. आम्हाला जमिनीसाठी आंदोलन करावं लागलं, सिडकोसाठी 12.5% 5 माणसं द्यावी लागली, दिबा पाटलांना मारण्याचा प्रयत्न झाला, नारायण नागूंना आंदोलन करावं लागलं. हा देश विषमतेचा देश आहे. आणि म्हणून या प्राध्यापक हाकेंच्या आंदोलनात एक शब्द आलेला आहे, तो शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. तो शब्द असा आहे की भारतामध्ये आरक्षण हे समानतेच्या तत्वाने दिले. समानतेचे तत्व संविधानात आहे. आणि म्हणून मराठे, ब्राह्मण आणि वैश्य, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या देशातले पुढारलेले लोक आहेत. 90% जमिनी, 85% जमिनी ह्या लोकांच्या नावावर आहेत. सगळी सत्तेची स्थानं त्यांच्याकडे आहेत. आमदारक्या, खासदारक्या, मुख्यमंत्री त्यांच्याकडे आहे. आणि मागे राहिलेल्या लोकांना काहीतरी भेटलं पाहिजे. आत्ताच आपण विषय बोललो की आमच्या गणेश नाईकांना उद्योगमंत्री पद तरी द्या, MIDCचं द्या किंवा प्रशांत ठाकूरांना द्या. तुम्ही सिडकोचं उद्योग इथं म्हणजे रसायनी असेल, तळोजा MIDC असेल, मापी MIDC असेल, इथे सिडको इथे. आणि असं असून देखील सिडकोचं नाही MD सॉरी सिडकोचं नाही अध्यक्ष म्हणजे ते दिलं होतं मागा. आम्ही 6 महिन्यासाठी होतो फक्त. मातृसत्ताक लोक आहोत. मागच्या 2 महिन्यापूर्वी शेका पक्षाच्या आमदार मीनाक्षीताई पाटील महाराष्ट्रातल्या फरड्या व्यक्त्या होत्या. त्या एकदा राज्यमंत्री झाल्या आणि त्या काळात त्यांनी चांगली प्रगती केली. तर ती एक स्त्री आमच्यातली लढाऊ होती. इथे मी घर दाखवेन, मंदाताईंचं तो गौरव बंगला दाखवा. अतिशय हुशार लढाऊ आमदार आहेत. त्यांना कधीतरी एखादे मंत्रीपद द्या, हो पालकमंत्री द्या, काहीतरी द्या, माझी विनंती आहे. तसं पाहिलं तर या जे लढाऊ महिला आहेत त्या मुंबई, ठाणे, रायगडच्या, यांची तुम्ही मच्छी मार्केट विकायला काढली, त्यांचा धंदा संपवला आहे. याविषयी जे आक्रोश आहे हा ओबीसीने जर केला तर त्यांना ओबीसीवर कसा अन्याय होतो ते कळेल. आणि ओबीसीवरचा अन्याय कळला तर तुम्हाला मराठा आरक्षणाची दाहकता कळेल. आणि म्हणून ह्या आंदोलनामध्ये काय झालेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं काम, प्रबोधनाचं काम प्राध्यापक लक्ष्मण हाकेने केलं. कारण शिक्षक हे पेशा आहे. दुसऱ्यांना समजवायचं कसं आहे, त्यांना उदाहरण देऊन समजवता येतं. आणि म्हणून त्यांचं जे समजावणं आहे त्या समजवण्याबद्दल लोकनेते दिबा पाटलांचा एक छोटासा सैनिक म्हणून मी त्यांना दोघांनाही धन्यवाद देतो. पाटील साहेब, मला आहे ना आता दुसऱ्या गोष्टीकडे जायचं आहे. बघा ना, एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की बाबा मनोज जरांगेंची मागणी ही चुकीची आहे. ओबीसीतनं मराठा आरक्षण देता येणार नाही हे देखील चुकीचं आहे. हे असं वारंवार तुमच्यासारखी लोक बोलली, बरोबर ना? अगदी यामध्ये गुणरत्न सदावर्ते तुम्ही असेल या सगळ्यांनी याचिका देखील दाखल केल्या. आता म्हणजे या ठिकाणी बिहारमध्ये जे हायकोर्टाने देखील 50% वरचे आरक्षण नाकारलं. म्हणजे या सगळ्या गोष्टी, सुप्रीम कोर्टाचं आरक्षण नाकारलं म्हणजे राणे आयोगाचं, ह्या सगळ्या गोष्टी शासनाला माहीत होत्या, बरोबर ना? आणि इथल्या नेत्यांनाही माहीत होत्या, प्रस्थापितांना, मग त्या मराठा नेत्यांनाही माहीत होत्या आणि ओबीसी नेत्यांनाही माहीत होत्या. परंतु दुर्दैवानं असं असून देखील एकतर राजकीय भीतीपोटी किंवा मतदानाच्या भीतीपोटी, म्हणजे मराठ्यांना घाबरतात म्हणून असं जर तुम्ही जो आरोप करतात तसं म्हणून, किंवा याचा फटका आपल्याला मतदानामध्ये पडेल म्हणून याबाबत कुणीही काही बोललं नाही असं जर म्हणायचं झालं तर ते सत्य म्हणता येईल का? म्हणजे ही सगळा धोका त्यांना माहीत होता. परंतु काय असं एखादा आजार जर झाला ना तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे तो बरा करणे किंवा त्याला म्हणजे आता जसं की त्याला आता ज्या मराठा आरक्षणासंदर्भात आहे ना ज्या मागण्या केल्या त्या चुकीच्या आहेत तरी देखील त्याला एंटरटेन केलं, म्हणजे त्याला पॉझिटिव्ह सकारात्मक प्रतिसाद दिला, तो देखील चुकीचा होता असं सगळं म्हणता येईल का? काय वाटतं सगळं?
कसा आहे विषय की मला आज आठवतं की लोकनेते दिबा पाटलांनी जेव्हा महाराष्ट्राचं नेतृत्व केलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होती की लोकनेते दिबा पाटील यांचं आडनाव पाटील आहे आणि पाटील असून ते कोकणातून मराठ्यांच्या विरुद्ध फार मोठं आंदोलन करतात. दत्ता पाटलांच्या बद्दल तशी भूमिका होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत नारायण नागू पाटील यांनी जे काम केलं आणि कोकणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याला जे यश आलं त्यामध्ये कोळी, आगरी, भंडारी हे बाबासाहेबांच्या बरोबर होते आणि यामध्ये कोकण नेहमी या जमीनदारांच्या विरुद्ध होतं, म्हणजे ब्राह्मण मराठ्यांच्या विरुद्ध होतं. दिबा पाटलांनी ती भूमिका पार पाडली. पण आता तुम्ही मगाशी म्हणालात, मी तुम्हाला सांगतो की मागची एक याचिका 2014ला मी टाकली होती मराठा आरक्षणाच्या विरोधात. त्यावेळी मी अनेक लोकांना आवाहन केलं, आपल्या विवेक पाटलांना केलं, शिडकोच्या युनियनला केलं आणि शिडकोच्या युनियननी मला काही मदत केली होती पण विवेक पाटलांनी केली नाही. आज सुद्धा मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका मी इथे टाकलेली. तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो, या आरक्षणाला मोठा खर्च आहे, 50-1 लाखाचा खर्च आहे. म्हणजे शंकरराव लिंगे नावाचे माळी समाजाचे नेते ह्यामध्ये उद्योजक आहेत, ते माझ्यासोबत आहेत. पण नवी मुंबईतले आगरी ज्यांना श्रीमंत म्हटलं जातं त्यांना ओबीसी आरक्षणाच्या केसला मदत करावी असं वाटत नाही. आता तुम्ही म्हणाल की 10-10 हजार कोटीचे उद्योगपती आहेत, रामशेठ ठाकूर आहेत, जय म्हात्रे आहेत, गणेश नाही, एवढा पैसा असून ते मदत का नाही करत? तर ह्यांचा एक प्रॉब्लेम आहे, हे मराठ्यांना घाबरणारे लोक आहेत. उद्योगपती मोठे आहेत पण मराठ्यांना काय वाटेल, शरद पवारांना काय वाटेल, अशोकराव चव्हाणांना काय वाटेल, एकनाथ शिंदेना काय वाटेल, ही भीती इथल्या लोकांमध्ये आहे मतदानामध्ये आणि मतदानाची पण भीती आहे आणि ह्यांना उद्योग धंदे आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाहीत म्हणून मराठ्यांच्या विरुद्ध काय करायचं नाही, अशा प्रकारची दहशत. नवी मुंबईतले एवढे नगरसेवक आहेत, मी नेहमी सांगतो पनवेल, नवी मुंबई, ठाणे या भागातले नगरसेवक हे कुणबी दाखले जर जरांगेला भेटले तर यांची नगरसेवक पदं जाणार आहेत. मग तुमचं आरक्षण वाचवण्यासाठी, म्हणजे महापालिकेतलं आरक्षण वाचवण्यासाठी, सरपंच पद वाचवण्यासाठी तुम्ही या आंदोलनाच्या सपोर्टिंगमध्ये उभे राहा. आता दिबा पाटील नाही, दिबा पाटील हे आमदार होते, खासदार होते, त्यांना मानधन भेटायचं, पण मी आमदार नाही, मी खासदार नाही, मला काय कुठला पैसा येत नाही, त्यामुळे लोकांकडे लोकवर्गणी मागतो. तर ही मनातली जी दहशत आहे नवी मुंबईच्या नेत्यांच्या मनावर आहे. त्याचा दुष्परिणाम असा होतो की एकही मंत्रिपद म्हणजे आपल्या आगरी कोळ्यांच्या आमदारांना मिळत नाही, कारण मराठे मिळू देत नाहीत. इथलं पालकमंत्रीपद सुद्धा ठाण्याचं भेटत नाही आणि रायगडचं मिळत नाही. उद्योगमंत्री काहीच नाही भेटत यांना, सफाई मंत्री पण नाही भेटत. म्हणजे दिले जातात आता एकदा, म्हणजे गणेश नाईकांना पर्यावरण मंत्री ते असं. नवी मुंबईतल्या माणसाला जंगलात पाठवून काय करणार हो? तो अत्यंत हुशार माणूस आहे गणेश नाईक, हे अत्यंत नियोजनकार. कामगार मंत्री पण दिलं होतं म्हणजे, परंतु म्हणजे जी मंत्रीपद दिली पाहिजे ती दिली. वनमंत्री देऊन रामासारखा अज्ञातवासात पाठवलेलं आहे त्यांना आणि वनवास दिलेला आहे. आता ते भाजपमध्ये त्यांना वनवास प्रिय वाटत असेल. पण एक सांगतो, प्रशांत ठाकूर यांना, म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर यांना मंत्रिपद मिळावं यासाठी कितीतरी वेळा म्हणजे कार्यकर्ते या ठिकाणी मागणी करत असतात. मी मोठा नाही, मी आमदार नाही, मी नगरसेवक नाही, मी खासदार नाही, पण मी एक सांगतो, प्रशांत ठाकूर आणि गणेश नाईक यांनी माझ्यासोबत उभं राहावं ओबीसी आरक्षणाच्या लढ्यामध्ये. त्यांना मंत्रिपद दुसऱ्या दिवशी नाही मिळत तर बघा, कारण येणारे मंत्री आहेत त्यांचा रस्ता या बेलापूरमधूनच जातो. या मंत्र्यांच्या गाड्या अडवू ना आम्ही, फोडू गाड्या यांच्या, काय संबंध आहे? अरे मुंबईमध्ये मंत्रालय, मुंबईच्या जीवावर अख्खा महाराष्ट्र श्रीमंत झाला, उद्योगाची नगरी आहे, इथल्या सिडकोवर तुम्ही श्रीमंत झालेत आणि आम्हाला मंत्रिपद देत नाहीत, हे चालणार नाही. जर मंत्रालय इथे आहे तर ओबीसीना मंत्रिपदं भेटली पाहिजेत. आणि माननीय छगन भुजबळ ज्या पद्धतीने आज लढतायत त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. म्हणजे मंत्रिपद, जीव मोठीत नाही, जीव तर सुखी आहे, पण मंत्रिपद हातात घेऊन ते लढतायत, यांचा आदर्श आमच्या ओबीसी नेत्यांनी ठेवला पाहिजे. तरी पण आहे ना, तुम्ही बोलतो, मी खरं मध्येच तुम्हाला थांबवलं, खरं म्हणजे ना, बघा ना, म्हणजे मनोज जरांगेंनी जे आंदोलन केलं त्याला जे उत्तर दिलं म्हणजे छगन भुजबळ यांनी आंदोलनामध्ये, त्याला तेवढी प्रसिद्धी किंवा तेवढा त्याचा हे घेतला नाही, म्हणजे मीडियाने त्याची दखल घेतली नाही. परंतु लक्ष्मण हाके जे जरी म्हणजे तुम्ही म्हटलं की बाबा ते ओबीसी याच्यामध्ये जे सदस्य होते मागासवर्गीय, आणि असं असताना की त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली, म्हणजे तिथे जो चेहरा आहे ना छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झालेला नाही असं जे बोललं जातं, किंवा राजकीय व्यक्ती म्हटला की त्याची पार्श्वभूमी थोडीशी ना वेगळे असते, तो सुखी समाधानी तुम्ही तसं म्हणता तसा. मनोज जरांगेंचं कसं होतं, म्हणजे त्यांच्या बाबतीत ते खरोखर त्यांच्यावर अन्याय झालेला ही गोष्ट ते सहज सांगू शकत होते ना, म्हणजे त्यांचा कुठलाही राजकीय मोठा चेहरा नाही, मोठी पार्श्वभूमी नाही, याचा फायदा लक्ष्मण हाकेने झाला किंवा लक्ष्मण हाकेंची खरोखर दखल घेतली, याच मला असं म्हणता येईल का? कसं आहे बघा की या देशामध्ये विषमता आहे. मगाशी मी सांगितलं, या देशातल्या विषमतेवर फक्त आंबेडकरी लोक बोलतात. म्हणजे
विषमतेचा त्रास, त्यांना अस्पृश्यतेचा त्रास होतो, पण ओबीसी बोलत नाहीत. ओबीसी मानतच नाही ना स्वतःला आपली नाही, तो मानत नाही तोच दोष आहे ना. आता छगन भुजबळ ओबीसीचं नेतृत्व करतात म्हणजे काय, ते शिवसेनेत तयार झालेत. त्यांना हिंदुत्वाची सवय आहे आणि त्यांना हे माहीत नाही की आपण ज्याला ओबीसी म्हणतो त्या ओबीसीला ओबीसी हा शूद्र आहे, त्यांचं शोषण होतं. हे सांगायचं असेल तर धर्मावर प्रहार करायला लागेल आणि तो धर्मावर प्रहार करणं कोणालाही शक्य होत नाही. आज म्हणजे प्रकाशांना शेंडगे असतील किंवा छगन भुजबळ असतील, हे काय ठाकमठोक राजकीय प्रसिद्धी मिळावी, एखादी मंत्रिपद भेटावं, आमदारकी मिळावी या हेतून ते जरांगेवर टीका करतात. पण प्रश्न आहे, आपलं जे सैन्य आहे त्यांना माहीतच नाही मराठे शत्रू आहेत, ब्राह्मण शत्रू आहेत, वैश्य शत्रू आहेत, यांना ते माहीतच नाही. त्यांना असं वाटतं हे आमचे हिंदू लोक आहेत, हे आमच्यावर अन्याय करणार, म्हणून लोढाला विरोध होत नाही. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेना विरोध होत नाही. त्यांनी लुटलं, गावठाणं लुटली, नवी मुंबईतली सगळी गावठाणं अनधिकृत ठरली, तरी इथल्या लोकांना चिड येत नाही. ह्या लोकांना प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासारखं समजवावं लागेल आणि ते समजवण्याचं काम झालं. तरीसुद्धा मी म्हणेन की हे जे समजावणं झालं आहे हे फक्त 2 ते 3% झाले. जे समजावणं आहे ते बाबासाहेब आंबेडकर सांगितल्याशिवाय इथल्या लोकांना तुम्ही शूद्र आहात, अतिशूद्र आहात, त्यांचं शोषण काय होतं ते कळणार नाही. एक गोष्ट म्हणजे आताच बघा ना, एक आपण न्यूज कव्हर केली नवी मुंबईमध्ये की बाबा 6.5 एकर जमीन, 7.5 एकर जमीन होती आणि 1 गुंठा जो प्लॉट दिला तोही मिळाला नाही तिथल्या लोकांना, त्याच्यामध्ये देखील भ्रष्टाचार झाला. म्हणजे अशा रीतीनं खरोखरच जो मागासवर्गीय असतो, जो अशिक्षित असतो त्याच्यावर अन्याय होतं. हा सगळा सांगण्याचा मुद्दा आहे. पण मी आता सरकारच्या भूमिकेबद्दल या ठिकाणी बोलणार आहे. शासनाने जसं मनोज जरांगेंना आश्वासन दिलं तसंच आता यांनाही आश्वासन दिले लक्ष्मण हाकेंना. पण शासन या सगळ्या गोष्टीकडे म्हणजे बाग्याची भूमिका घेते का, आणि फक्त एक म्हणजे थातुरमातूर एखादं आश्वासन देऊन ते आंदोलन तात्पुरतं स्थगित करून परत त्याचं म्हणजे जे ग्रॅव्हिटी आहे म्हणूया त्याचं वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो का? म्हणजे बघ्याची भूमिका घेतल्यानंतर एक काल गेल्यानंतर लोक विसरतात. तशा पद्धतीनं भूमिका आहे का की खरोखर शासन याच्यावर गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, शासन राजकीय दृष्ट्या समाजाचा विचार करतं. मराठा समाज हा जन्मताच क्षत्रिय आहे, म्हणजे सत्ता गाजवणार आहे, सरंजामी आहे, लोकांचा लूट करणारा आणि शोषण करणारा समाज आहे. ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत आमच्याच जातीला सगळी पदं भेटली पाहिजे हा हेतूच आहे. त्यामुळे त्यांची मतं जर आम्हाला मिळाली तर आमचं सरकार येईल असं कोणाला वाटतं? फडणवीसना, भाजपला. आणि मग ते अजित पवार 72,000 कोटी खाऊ दे, एकनाथ शिंदेनी 1200 कोटी खाऊ दे किंवा 12,000 कोटी खाऊ दे, पण ते त्यांना जवळचे वाटतात कारण ते यांचा समाज जागृत आहे. इथे काय झालं, ओबीसींचा समाज जागृत नाही, SC ST जागृत नाही, तो असंघटित आहे. त्यांच्या मतांची किंवा त्यांच्या हाल अपेक्षांशी कोणाला घेणं देणं नाही आणि त्यांना संघटित करावं असं ओबीसींच्या नेत्यांना पण वाटत नाही. म्हणजे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची थोरवी, ससाण्यांची ही थोरवी आहे की सामान्य ओबीसीला समजेल असं ते बोलले. बाकीचे लोक त्याच्यावर लक्ष देत नाहीत आणि म्हणून मतं मराठ्यांची मिळतील असं यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी मराठ्यांना चुचकारलं. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तर ताल आणि सूरच सोडला. म्हणजे मुख्यमंत्री सगळ्या महाराष्ट्राच्या आहेत, वाशीत येऊन एक दबाव तयार झाला ना मोठा मराठा आंदोलनाचा, आणि राजकीय अस्थिरता निर्माण होईल किंवा सामाजिक अस्थिरता निर्माण होईल, कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून शासनानं तसं करणं बरोबर होतं. राज्यकर्ता असतो ना, त्यांनी स्वतःवर दबाव निर्माण करून घ्यायचा नसतो. दबाव विरहित राहणं आणि शेवटच्या माणसाशी न्याय करणं हे राज्यकर्त्याचं लक्षण आहे. मराठ्यांनी दबाव केला म्हणून तुम्ही ओबीसी SC ST ना चिरडणार का? जसं त्या वसंतदादांनी आमच्या इकडे जासईला गोळ्या घातल्या आग्र्यांवर, डोळे फुटले होते का त्या मुख्यमंत्र्याचे? अरे तुम्ही पण शेतकरी, ते पण शेतकरी, व त्यांच्या जमिनी घेण्यासाठी बंदुकीच्या गोळ्या घालता स्वातंत्र्यानंतर. हे काही जालियनवाला बाग हत्याकांड आहे म्हणजे ते इंग्रजांचा काळ आहे? ती इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना त्यांना समजवा, बाबा इथे शिडको येणार आहे, तुमचा विकास होणार आहे, काय होणार आहे कायदा सांगा. ते न सांगता तुम्ही गोळ्या घालता. आणि अशा प्रकारचा दबाव मराठ्यांनी नेहमी महाराष्ट्रावर ठेवला. आमच्यावर शिडकोमुळे अन्याय झाला, आमच्या मुंबईतल्या जमिनी गेल्या, आमच्या मुंबईतल्या कुळ कायद्याच्या जमिनी होत्या, वहिवटाची जमिनी होत्या त्या गेल्या, आज समुद्र आमचा गेलेला आहे सीलिंगमध्ये. ह्या सगळ्या प्रकारामध्ये मराठ्यांचाच दबाव असतो, ओबीसींचा नाही का? आता ओबीसींचा आता या हाकेंच्या आंदोलनामुळे आता ओबीसींचा दबाव तयार झाला आणि शासन आता तिथे पण परत सांगतो काय, सरकार आजही महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन न्यायाने वागत नाही. इथे काय झालं, शरद पवारांनी एक स्टेटमेंट केलं की मराठा आणि ओबीसी वाद हा एकदम टोकाला चाललाय, यातून नागरी संघर्ष असा होऊ शकतो, म्हणजे जातीजातीत भांडणं लावून संघर्ष पेटू शकतो. मराठा आंदोलनाच्या वेळी आमदारांची घरं जळली आणि संघर्ष उभा राहिला होता. ज्या पद्धतीने
तेव्हा नाही बोलले शरद पवार. जरांगे एकेरी भाषा वापरतो. म्हणजे छगन भुजबळांवर जी टीका झाली, प्रचंड टीका त्यांनी केली, मंत्र्यावर टीका केली, अरे तो रे बोलतो, येवल्याचा तोन हा, ही भाषा नाही. खरं म्हणजे मराठा बांधवांना माझी विनंती आहे, मराठा समाजामध्ये न्यायमूर्ती PB सावंत, श्रीमंत कोकाटे, तुमचे पुरुषोत्तम खेडेकर, तुमचे प्रवीणदादा गायकवाड, असे मोठे मोठे विलासराव देशमुख, मोठे मोठे नेते होते झाले. आणि तुम्ही ह्या अडाणी माणसाला हे नेतृत्व का दिलंय? हा मराठा समाजाचा अपमान आहे. म्हणजे मी सरळ सांगतो, मराठा समाजाचा सुसंस्कृतपणा आपला हा जो जरांगे आहे त्यांनी खड्ड्यात टाकलेला आहे आणि दंगली होण्याची भीती इथे निर्माण झाली. मग शरद पवारांचं स्टेटमेंट मिळालं की OBC विरुद्ध मराठा वाद उफाळू नये म्हणून केंद्र शासनाने लक्ष घालावं. तुम्ही मराठा नेते आहेत ना, तुम्ही जरांगे खोटं बोलतोय, चुकीचं बोलतोय, असं का बोलत नाही? म्हणून लोक संशय घेतात. ह्या आंदोलनामागं एकनाथ शिंदे तरी आहेत किंवा शरद पवार तरी. म्हणजे मराठा नेत्यांनी हे आंदोलन कसं चुकीचं असं सांगितलं पाहिजे, ते सांगत नाही. येस, आज सगळ्यात महत्त्वाचं ते आहे की मराठा तरुण आत्महत्या करतात. त्या आत्महत्या का करतात? मराठा आरक्षण मिळत नाही म्हणून. पण मराठा आरक्षण ही जी गोष्ट आहे, संकल्पना ही चुकीची आहे. कारण मराठ्यांचं शोषण कोणी केलं नाही, मराठा हे सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाही, हे सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर तुम्ही मोर्चा काढणं, आंदोलन करणं हेच बेकायदेशीर आहे. बरं, आता शेवट आपण करूया जवळपास. बरं, ही सगळी चर्चा आपण केलेली आहे. तुम्ही देखील OBC आरक्षणाचा किंवा OBC आंदोलनाचा एक भाग आहात. आता तुम्हाला काय वाटतं, प्रकाश म्हणजे लक्ष्मण हाके असतील, या ठिकाणी ससाणे असतील, तुम्ही असाल, या OBC लोकांनी एकत्र येऊन हा लढा दिलेला आहे. पुढे देखील या OBC बांधवांनी या ठिकाणी आता जागृत होऊन हा लढा मजबूत केला पाहिजे का? शासनाने नेमकं काय कुठले पावले उचलले पाहिजेत? थोडक्यात समारोप करत असताना शासनाकडे भीक मागणार नाही. आम्हाला दिबा पाटलांनी शिकवलं नाही भीक मागायला. आम्ही रस्त्यावर लढणारे दिबा पाटलांचे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचे स्वराज्याचे मावळे आहोत. ही जी कोळी टोपी घातली ही आरमाराची टोपी आहे. मराठ्यांनी डोक्यातून काढून टाकावं, फक्त मराठेच लढले. 18 पगड जाती, त्याच्यामध्ये आगरी, कोळी, भंडारी हे समुद्रावर लढले. म्हणून आम्ही आरमाराचे, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कुठे तुमच्या पुण्याला नाही राहिली किंवा नांदेडला नाही राहिली किंवा नागपूरला राहिली, ती कोकणात आली, रायगडमध्ये आली. का? आगरी कोळ्यांच्या पट्ट्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांना धोका मोगलांकडून नव्हता, तर या सरंजामी मराठा आणि ब्राह्मणांपासून होता. आणि म्हणून ते OBC SC ठिकाणी आले आणि समुद्रावरचं त्याने आरमार उभं केलं. मला सांगायचं आहे की राज्यकर्ता वर्ग हा मराठा राहिलेला आहे. त्यांना आरक्षणाची गरज नाही किंवा न्यायालयाने सिद्ध केले, ते पुढारलेले लोक आहेत, ते आरक्षण मागूच शकत नाही. तरीसुद्धा जरांगेला ज्या पद्धतीने शासनाने झेललेला आहे, म्हणजे लादलेला आहे आमच्यावर, महाराष्ट्रावर, त्याचा मी पहिल्यांदा निषेध करतो. आणि आता OBCनी आपली राजकीय सत्ता हातात घेतली पाहिजे. सर्वांशी समन्वय साधून सगळ्या OBC जातींना संघटित करून, अल्पसंख्याक स्त्रिया, शूद्र यांना एकत्र करून आम्ही विधानसभा जिंकल्या पाहिजेत, आपण लढलो पाहिजेत आणि ह्या मराठ्यांची जी सत्ता आहे ती संपवली पाहिजे. हे करत असताना जमीन हक्काची आंदोलनं ही अत्यंत महत्त्वाची आहे. मी मागची अगोदरची निवडणूक बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षातून लढलो, आताची BSPमधून लढलो. BSP पक्षाच्या यातून मी एक चांगलं शिकलो की काशीराम यांनी सांगितलं की भारताची लोकशाही यशस्वी करायची असेल तर OBC SC ST आणि अल्पसंख्याक आणि स्त्रिया यांच्या संपत्तीच्या हक्कांची, जमीन हक्कांची किंवा तुमची उद्योग हक्कांची आंदोलनं केली पाहिजेत. आज आपल्याकडे संपत्तीत नसेल तर मी लोकसभा लढून 14,000 मतं घेणार आणि तिकडे बारने 250 कोटी घेऊन आम्हाला हरवणार. म्हणजे शेवटी लोकशाही ही पैशाने विकत घेतली जाते. यासाठी मागासवर्गीय जो दुर्बल आहे याला समानतेच्या तत्वाने एका रेषेत आणावं लागेल. यासाठी आर्थिक आंदोलनं करावी लागतील. केवळ निवडणुका आल्या त्या लढायच्या, ह्यामध्ये आपण कधी जिंकणार नाही. प्राध्यापक हाकेंना 5,000 मतं पडलीत. OBCचे नेते, महान नेते, किती हुशार आहेत तुम्हाला माहीत आहे. आज फडणवीस, आज एकनाथ शिंदे, जेवढं सरकार आहे त्या सरकारला प्राध्यापक हाके, ससाणे यांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलाच त्यांना कायदाच करता येणार नाही. आणि त्यांनी सांगितलं की जे कुणबी मतं 5,000, कारण का मतं मिळण्यासाठी पैसे लागतात. माणूस किती विद्वान आहे ते आपला देश बघत नाही, खिशातल्या पैशाने ते विकले जातात. ही लोकशाही विकली जाते. आणि म्हणून प्राध्यापक हाके आणि ससाणे यांनी सांगितलं की एकटा मराठा समाज EWS आरक्षण घेतो, बरोबर आहे. आता ते 10% आरक्षण घेतो, पुन्हा मराठा आरक्षण पण मागतो, 3-3, 4-4 दाखले काढतो, जिथे जशी भरती असेल तसा घुसतो, म्हणजे घुसखोरी करतो. यांना सगळ्यांना तुम्ही आधार लिंक करा. नरेंद्र मोदींनी सगळे आर्थिक व्यवहार आता तुम्ही कार्डवरून करावेत, म्हणजे ह्याच्यातून करावेत असं सांगितलं. आधार लिंक करा. मग हे दाखले का नाही डिजिटल होत? दाखले डिजिटल करा, जातीन्याय जनगणना करा, मराठ्यांच्या ताब्यात जमिनी किती आहेत, साखर कारखाने किती आहेत, शाळा किती आहेत, कॉलेजे किती आहेत ती काढा.
मग या देशातला मागासवर्गीय कोण, लक्ष्मण हाके, लक्ष्मण माने की राजाराम पाटील, हे हे कळेल. उपराकार लक्ष्मण माने. तुम्हाला गरीब म्हणजेच मागासवर्गीय आहे कळेल. मराठा कधीच गरीब नव्हता, कधी मागासवर्गीय नव्हता. आणि म्हणून बुद्धिहीनतेचं आंदोलन या महाराष्ट्राने जरांगेचं पाहिलं आणि बुद्धिमत्तेचं आंदोलन हे प्राध्यापक हाके यांचं झालं आणि आमच्या ससाणे यांचं झालं. त्यांना मी धन्यवाद देतो. आणि ओबीसींच्या तरुणाला मी विनंती करतो, हे जुने रणगाडे आहेत ना, हे आता कालबाह्य जागे बदलून टाका. तुम्ही राजकारणात या, ठीक आहे. आम्हाला 5 लाखची सभा भुजबळांसारखी नाही घेता येणार, त्या प्रकाशांना करोडपती माणसासारखी सभा आम्हाला घेता येणार नाही. 500 लोकांच्या सभा घ्या आणि आमच्या ओबीसी SC ST स्त्रियांना आपण समजवूया आणि या महाराष्ट्रात परिवर्तन घडूया. मी जे काही बोलतोय ते भारतीय संविधानाच्या आधारे समतेचं, समानतेचं, न्यायाचं तत्त्व हे संविधानाने स्वीकारलेलं आहे. संविधानाच्या तत्वानुसार आरक्षणाला न्यायाचा आधार आहे. हे जे ओबीसी SC ST यांना आरक्षण मिळतंय, हे आरक्षण हे न्यायाचं आहे. ती खिरापत नाही किंवा दान नाही किंवा भीक नाही. हे सगळ्या उच्चवर्णीयांनी आरक्षण विरोधकांनी लक्षात घ्यावं आणि यासाठी राष्ट्रीय आंदोलन ओबीसींचं आम्ही उभं करू. लक्ष्मण हाके हे माझे मित्र आहेत. आम्ही आत्ता माननीय उच्च न्यायालयात आहोत. मराठा आरक्षणाविरोधात माझी याचिका आहे. मी आगरी कोळ्यांना पुन्हा एकदा विनंती करेन, मला माहीत आहे की माणूस जन्माला आला तो मरणार आहे, मी पण मरणार आहे. आणखी 10 वर्ष जगेन, 15 वर्ष जगेन की 20 वर्ष जगेन. मरण हे अटळ आहे. आणि म्हणून ज्यांच्याकडे आज संपत्ती आहे ते पण म्हातारे झाले आहेत. तुमच्या पाठीमागं, तुमच्या स्मशानभूमीत काही संपत्ती येत नाही. संपत्ती येते ती दिबा पाटील साहेबांसारख्या नेत्यांच्या पाठीमागे आहे. ती संपत्ती कुठली आहे? कीर्तीची आहे. मरावी पुरी कीर्तिरूपी उरावे. आज 24 जूनला आम्ही दिबा पाटलांची आठवण काढतो. त्यांनी करोडपती बनवलं नाही, बंगला नाही, त्यांच्याकडे काय बोलतात त्याला लँड रोवर, लँड क्रुझर, मोठमोठ्या गाड्या नाहीत किंवा डंपर नाहीत किंवा JCB नाहीत. तो माणूस गरीब म्हणून लोकांसाठी लढला. मी इथल्या सगळ्या आगरी कोळी नेत्यांना, वैभवशाली नेत्यांना विनंती करतो, तुमच्या वैभवातलं हे तलाव भरलाय पैशानी, त्यातली एक बालदी काढा आणि या मराठ्यांच्या विरोधात आंदोलनाला आम्हाला द्या. लोक तुमची कीर्ती वाढवतील, मेल्यानंतर तुमची आठवण करतील आणि मेल्यानंतरची कीर्ती ही अत्यंत महत्त्वाची असते आणि त्या कीर्तीच्या रूपाने माणूस अमर होतो. माझ्या सगळ्यांना नम्र विनंती आहे, नम्र होतो, मी काय तुमच्याकडे भीक मागत नाही, पण समाजाच्या हक्कांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले, सर्वस्व पणाला लावले. गरिबीमुळे त्यांची 4 मुलं गेली पण ते लढले. राजर्षी शाहू महाराज लढले, छत्रपती शिवाजी महाराज लढले. त्यांच्या मार्गाने चालूया, भगवान बुद्धाच्या मार्गाने चालूया. माझी नम्र विनंती आहे की आंदोलनाला मदत करा. या मराठा ब्राह्मणांना समता शिकवूया. देशाची संपत्ती चुकीने फसवून मनुस्मृती आधारित त्यांनी आपल्या घरात ठेवली, ती उकरून काढूया. मंदिरामध्ये प्रचंड पैसा आहे, लोककल्याणासाठी हा लागला पाहिजे. कोरोनाच्या काळात माणसं मरत असताना या मंदिरांचा पैसा कोणाच्या उपयोगी आला नाही. अशी घटना, असं संकट देशावर पुन्हा आलं. तसं तुम्हाला माहीत आहे, मल्हारराव होळकरांनी सांगितलं, इंग्रजांशी लढण्यासाठी मी मंदिराला जे दान दिले ते परत करा. शेवटी लोकांनी दिलं नाही त्या मंदिरवाल्यांनी, मग खंडत्या लावल्या आणि ते पैसे काढून आपल्या स्वातंत्र्यासाठी लावले. अशी वेळ तुमच्या श्रीमंतावर येऊ नये. आणि जनता आता भडकलेली आहे, गरम झालेली आहे. आता मोदी शहांचं फार काळ लोक ऐकणार नाही. रोज खोटं बोलून लोक कंटाळलेले आहेत आणि सत्यासाठी मैदानात या, ही माझी नम्र विनंती. लोकनेते दिबा पाटलांचा विजय असो, एकविराईचा विजय असो, राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज. पुन्हा एकदा लक्ष्मण हाके आणि ससाणे यांना मी धन्यवाद देतो. या तरुणांनी जे प्राणपणाला लावले त्यांना उदंड आयुष्य लाभावं, त्यांना सगळी सुख संपत्ती मिळावी अशी प्रार्थना मी आई एकविरेजवळ करतो आणि सगळ्या समाजासमोर करतो. आणि लढणाऱ्यांसाठी थोडी मदत करा, ही नम्र विनंती करून माझं बोलणं संपवलं. तर आज 24 जून अर्थात लोकनेते दिबा पाटील यांचा स्मृतिदिन केवळ आगरी कोळ्यांचीच नाही तर ओबीसींच्या भाग्यविधाते म्हणून आपण या ठिकाणी लोकनेते दिबा पाटील यांना पाहतो. आणि त्याच ओबीसी नेत्यांच्या पार्श्वभूमीवर आज ओबीसी नेते राजाराम पाटील साहेबांनी मराठा आणि ओबीसी हे जे आंदोलन झालेलं आहे त्याविषयी आपलं विश्लेषण केलेलं आहे. तुम्हाला कसं ते आवडलं का, त्याविषयीची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पूर्व न्यूज करता, नवी मुंबई. धन्यवाद.